नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपल्या लाईव्ह टेलिव्हिजन चॅनलमध्ये. काल मी एक व्हिडिओ बघितला होता मॅडमचा. मॅडम म्हणत होते 2 किलोमीटर 1.5 किलोमीटरचा राईड कोण उचलत नाही आहे. रॅपिडोमध्ये, ओला उबेरमध्ये राईड कोण उचलत नाही आहे. आणि उचललं तर ते फोन करतात, कुठं जायचं आहे काय, असं काय काय बोलत होते. पण आणि दुसरी कंप्लेंट असं होते, कोण उचलतच नाही, काय प्रॉब्लेम आहे ह्यांना, एवढं ॲटिट्यूड असं तसं. मला एवढंच म्हणायचं आहे, तुम्हाला माहिती आहे का आम्ही कमिशन किती देतो ॲपला रिचार्ज कितीचं करतो, महिन्याला रिचार्ज वेगळं, प्रत्येक ट्रिप मागं किती कमिशन देतो हे तुम्हाला माहिती आहे का? हां, अहो CNGचे रोजच्या रोज रेट वाढत चालले. CNG पेट्रोलचे, CNGचे पैसे द्यावं लागते, तिथं ॲपला कमिशन द्यावं लागते. एक ॲपला महिन्याला कमसे कम 1500च्या जवळपास कमिशन द्यावं लागते एक ॲपला. आणि तुम्ही कंप्लेंट काय करता, आमचं राईड उचलत नाही असं तसं. मला सांगा, एका बसस्टँडवर एका स्टँडवर थांबून रिक्षावाले 2-2 तास आरडत बसतात. चला स्वारगेट पुन्हा टेशन, पुन्हा टेशन, असं आरडत बसतात. तिथं अनेक पब्लिक बसस्टॉपला थांबलेलं असते. त्या टायमाला जर रिक्षावाल्यानं गेलं आणि मध्ये म्हणलं व्हिडिओ बनवलं, तुम्ही माझ्या रिक्षात का नाही बसत, रिक्षावाला जबरदस्ती करू शकतो का? तिथं जबरदस्ती केल्यावर तिथं ओरडायला लावतं ना. बरोबर 2-2 तास ज्यांना ST भेटत नाही त्या टायमाला लेस गडबड असते, ST टाईमवर येत नाहीत, तेव्हा येऊन ते ऑटो शोधतात, नाहीतर STमध्ये जातात. त्या टायमाला आम्ही काय बोलायचं? ज्या प्रकारे आम्ही तुम्हाला जबरदस्ती करू शकत नाही, तुम्ही पण आम्हाला जबरदस्ती करू शकत नाही. विशेष म्हणजे काय, आता 40 रुपयाचं मी राईड उचललं, त्याच्या मागं प्रत्येक ट्रिपला कमिशन द्यावं लागते. आणि CNGचे रेट किती वाढले. आता मी 40 रुपयाचे राईड उचलले आणि एखादे 150 रुपयाचं राईड उचललं तर पिकअप लोकेशनचं डिस्टन्स तेवढंच राहतो. मग त्याच्यामध्ये CNG वेस्ट किती होतो, आमचा टाईम वेस्ट किती होतो माहीत आहे का? आमच्या मागं ते हप्ते राहतात, रूम भाडं असतं, घरचा खर्च असतो. कसं चालायचं, तुम्ही जिम्मेदारी घेणार आहे याची? नाही ना. मग तुम्ही आम्हाला जबरदस्ती करूच शकत नाही, कारण की आमचे प्रॉब्लेम आम्हाला सॉल्व करायचे राहतात. मग ते आम्ही आमच्या पद्धतीनं करू ना. तुम्हाला कोण जबरदस्ती केलं का? नाही. तुमच्यासोबत काही जबरदस्ती झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओ बनवा ना. तुम्हाला काय अर्ध्या वाटत नेलं, मी पैसे एवढे नाही, एवढे द्यावं लागते, मी इथंच सोडतो, किंवा ड्रॉप लोकेशनला गेल्यानंतर मी काय मनमानी चालू केली, तेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवू शकताय. बरोबर आहे की नाही? तुमची राईड कोण उचलत नाही ह्याची कंप्लेंट तुम्ही करू शकत नाही. कारण की ज्या वेळेस आम्ही 2-2 तास आम्ही वेट करतो एका राईडला, एक बुकिंगसाठी, त्यावेळेस आम्ही कोणाला कंप्लेंट करायचं? असं कित्येक वेळा होतो की पिकअप लोकेशन 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर असतो, जवळजवळ गेल्यावर आमचं राईड कॅन्सल करून टाकतात. त्यावेळेस आम्ही कोणाला कंप्लेंट करायचं? हां, ज्यावेळेस आम्ही असं नाही की आम्ही कॅन्सल करत नाही, पण आम्ही त्याच टायमाला करतो. असं नाही की पिकअप लोकेशनला आल्यानंतर, आणि पिकअप लोकेशनला आल्यानंतर तुम्ही येण्याच्या अगोदर फोन करताय, हां आले का. तिथं पिकअप लोकेशनला गेल्यानंतर 5 मिनिट थांबा, ह्याला काय अर्थ आहे सांगा मला? आम्ही 1.5 किलोमीटरवरनं तुम्हाला पिकअप करायला यायचं, तिथं आल्यानंतर तुम्हाला 5 मिनिट थांबा म्हणताय तुम्ही, हे सोपतं का? आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे आम्हाला लोकेशन दाखवते, टायमिंग दाखवतं आहे, त्याच पद्धतीनं तुम्हाला पण लोकेशन दाखवतं आणि टायमिंग दाखवतं आहे. मग तुमच्या दरवाजासमोर गाडी येण्याच्या अगोदर तुम्ही खाली या ना, रूमच्या खाली येऊन थांबा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं कोण राईड पिकअप करत नाही ह्याची कंप्लेंट तुम्ही करूच शकत नाही. बरोबर आहे की नाही? ह्याची कंप्लेंट तुम्ही करूच शकत नाही. मेहनत आम्हाला करायचं आहे, आमचं घर आम्हाला आमच्या मेहनतीनं चालवायचं आहे. ते आम्ही ठरवू कोणता राईड उचलायचं, कुठल्या राईडनं जायचं काय. तुम्ही म्हणणार आमची राईड 40 रुपयाची राईड उचला, माझ्या घरी काय कमी पडल्यावर तुम्ही जिम्मेदार आहे का? नाही ना. मग तुम्ही आमच्यासोबत जबरदस्ती करूच शकत नाही मुळात. जर असं असलं तर एखादी रिक्षा स्टँडला थांबलो आणि तिथं बसस्टॉपपाशी, आणि तिथं भरपूर पब्लिक जमा असते, रोज 200-500 जमा असतेच, कंटिन्यू राहतेच.
तिथं आम्ही जाऊन व्हिडिओ बनवायचं का? आमच्या रिक्षेमध्ये काय नाही बसवत तुम्ही असं तसं आम्हाला बोलायचं जमतं का? नाही ना, आम्ही जबरदस्ती करत नाही ना, आम्ही आमची मेहनत करतो. ठीक आहे, काळजी घ्या. टाटा बाय बाय, धन्यवाद.